हाय अनिता मॅडम. हॅलो. कौसुबाई माता की. हॅलो. इकडे पण थोडा तुमचा चेहरा नाही. हा आता तिकडे तिकडे बघा. हा आता दिसतंय. चेहरा नाही दिसत. हा टॉर्च माता की जय. जय भवानी. हे सर्वजण ट्रेकर आपले अजून खालून काय येत आहेत. हाय मॅडम. हेलो. यस. चलते रहो चलते रहो. अरे श्लोक पाहिला का. श्लोक म्हणतच वरती आला तो. श्लोक कमान. बहुत सारे लोग नासिक से आए हुए हैं आणि आपण आपल्या आपल्या आयराणीच मारेल परवडे. हिंदी मजार बोलापेक्षा. पूर्वा माय मस्त शे ना. आज एवढी आहे तेवढी आपण पाटील त्यांना करत असतच मग. मग सगळं असले लाईक करूत आपण. हे कळसुबाई मातेच्या जे पर्वत आहे हा याच्या पायथ्याशी बारी नावाचं गाव आहे. परत परत सांगतो तुम्हाला सर्वांना. मॅडम राम राम. चला नमस्ते. अशाच नवनवीन व्हिडिओ पावा करता सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकसले बी सांगा. हां सटाणा, देवळा, मालेगाव, कळवण, नाशिक, धुळं, शिरपूर, बटा बटा कथा कथा ना लोक येलचेतच आज. आणि मग माली वर येस आणि ब्लॉग बनवणार आज. तसं आपण इथे थांबेलचे तर थोडा वेळ थोडा दमी घ्या. अजून थोडंसं वर गे का आपला कौसुबाई शिखर येणारच वर. काय नाही तुझं. श्रावणी पण आलेली इथे. कितीला आहे बेटा तू. मी 10th ला आता. 10th ला आहे बघा मित्रांनो. बघा दोस्त सो श्रावणी 10वीलेच आहे फक्त. आणि कुठे केदारकंठा ना. केदारकंठाला जाईवणी ती म्हणजे आयराणी मजार सांगत तुमले. केदारकंठा कुठे हिमालयात ना. उत्तराखंडमध्ये केदारकंठ. किती दिवस लागले. 10 दिवस लागले. उभे राहा ना. किती 12,500 फीट होतं ते. 12,500 फूट उंच केदारकंठा होता आणि बर्फ पण पडत होता. हो हो. अरे बापरे. 10th मध्ये राहिलो आम्ही. 10th मध्ये राहिलेत बघा. किती दिवस. 3 दिवसाचा ट्रेक होता टोटल आमचा. अच्छा 3 दिवस चढून उतरून. अच्छा वरती जाऊन आणि खाली यायला 3 दिवस लागले पूर्णपणे. अच्छा पहाटे सुरू. तुम्ही पण होत्या सोबत. अरे वा. पाहिजे मित्र. 1:30 वाजता स्टार्ट केलं. अच्छा 7 वाजता आम्ही सबमिट केलं. अरे वा. दोस्त सोपाई घ्या. केदारकंठाले जाईल तसे हे सर्व केदारकंठवाले आहेत आणि पुढच्या वर्षी आम्ही पण तुमच्या सोबत राहू नक्कीच. प्रत्येकाने करायला हवा. येस 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 20 मिनिट ट्रेक आहे तो. येस येस येस. खूप छान. हो दादा किती झाले. हे घ्या. ही आपली श्रावणी केदारकंठाला जाऊन आली आत्ताच आणि इकडे त्यांचे आई वडील आहेत. आणि हा आपला संपूर्ण ग्रुप लिंबू पाणी पिण्यासाठी थांबलेले आहेत. सर्वजण थोडेसे दमले आहेत. एक जण झोपलंय. हसी मजाक चालू असते आपली आणि तेवढं तर चालायलाच पाहिजे बा. ह्या मॅडमना फोन वाजीर आहे ना. चेतना मॅडम तेच त्या अनुवंदना मॅडम आणि ती एक मॅडम तर खाल बशी गेलची त्या मॅडमने तर खुर्ची भेटणे नाही ते असले त्यामुळे. आणि ह्या इकडे या सारिका मॅडम आपला कडल्या शेतीच बरं का. या आयराणी असते असले आपला इथले. हां दोरी दोरी आहे ना. हे सर्व आपले इथून आता निघालेले आहेत वरती जाण्यासाठी. अजून वरती जायचं आपल्याला आणि या सर्वजण आता इथून आम्ही निघी राहिलो. आणि हे खाली जर बघितलं तर हे बारी नावाचं गाव आहे. याच्या आधी पण सांगितलं. आणि हा इकडे समोर ज्या जास्त लाईटी दिसत आहेत तेथे हे अकोले तालुका आहे. तो अकोले शहर आहे.
आता गर्दी वाढत जाणार त्याच्यामुळे सोबत राहता येईल तेवढं सगळ्यांनी सोबत राहा. अगदी 2 ठिकाणी पायऱ्या लागलेल्या आहेत दगडाच्या. हे विक्रम सर 1 नंबरला चालतायत. पाठीमागं संपूर्ण जनता जनार्दन आहे. जनता जनार्दन म्हणजे आम्ही सगळा शेतच बाकी ना चढी राहणार अजून काहीच दम लागेल त्यांना थांबत थांबत चढ राहणार. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. हो. छत्रपती शिवाजी महाराज की. आपण आता कळसुबाई मातेच्या चरणी आलेलो आहोत. वरती गडावर चाललो आहे आणि गड जवळच राहिला आहे. सर्वजण येऊ राहिले, काही वरती गेलेत. इकडच्या हां कळसुबाई शिखर महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे ना हे. आणि हे खाली गाव दिसतंय आणि हे पाठीमागे अकोले तालुका ना. इकडे अकोले इकडे आलं. अच्छा अच्छा. राईट हँड अकोल्याचे हो आणि हव आता काय शे आणि हव हव आता अगं बिंदास कर हे अच्छा. हा इगतपुरी गोटी गोटी कडून यायच्यात ना आपण. गोटी ना हा अगं किती गुडगुडी ते दो. मित्रांनो आपण आता या लोखंडाच्या शिऱ्या लागलेल्या आहेत या ठिकाणी जर बघितलं तर. आणि आता आम्ही वरती चाललोय. हो हो 1 मिनटं थांबा मला यू टर्न घेऊ द्या. हां अरे वा वा वा. हे इकडं बारीगाव तिकडे अकोला जिल्हा इकडे बघितलं तर घोटी. चला 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 चला. येस अनिता मॅडम. येस. सारिका मॅडम. भलती मजा ही राहिनी ना. या खाल जर पाय तर फक्त दोन्ही बाजूले बाल्कनीना गत खांबाला आलचे तर जाडवा म्हणजे कोणी पडायला नाही पाहिजे त्यानामुळे. आणि खाल लोखंडच्या पायऱ्या अशी तीच लोखंडी पायऱ्या. चला चला कमान कमान. हे खालीपर्यंत आहेत मित्रांनो. या सगळं आपला दोस्त शेतच काहीच लेखांदिशी समजत नाही आपली ऐराणी भाषा पण. समजस मला हां नाही तुमले समजस हो. आता आहे श्रावणी शे तिले समजस पण ती बोलत नाही ना. आणि हा एक आमने सोनू हां क्षितिजा शे पण ती सोनूच आते. ती तुमच्या घरात बी सोनू आमले म्हणजे सोनूच. सोनूचे अंकल. हां सोनूचे अंकल. अच्छा चला चला. शिड्या संपलेल्या हरवल्या या. ही सोनूची मम्मी मावशी मावशी. मावशी का. अच्छा मावशी पण ही मम्मीच असते दुसरी. कसे वाटेल ना. एकदम भारी मजा येई राहिनी ना. भयंकर. एकदम भारी वाट राही ना पोऱ्यासो. मग का हो मॅडम मजा येई राहिनी ना. मजा ही राहील ना. एक्सप्लेन नाही करू शकत. इतकी मजा येते. आता मी जर सगळाच नाही शूटिंग काढत बसलो तर मी सगळ्यात शेवट राहायचं असं मग. पण मी तुम्हाला पुढे येईल वर कारण आपलं चालणं एकदम फास्ट असे. का हो तुम्हाला समजते ना. ओ आयरन समजस ना. मग काय ताण नाही मग तर आपली अशाच माणसं पाहिजे. स्नेहल हाय. नहीं नहीं हाय हेलो छोड़ो हरे कृष्णा बोलो. यश यश संपादन केलं तू वरती येऊन. वैदेही दिसते ना. चला मग या खाल कोण शेतस शेवट. तुम्हाला काय नावं लक्षात नाहीत बो म्हणाला.
चेतना मॅडम ही लागी. येई लागी म्हणजे आल्या हा आल्या. हा पोचली. आपण आता सर्व पोचीत असतो अजून थोडा वेळा. उभा शेतच बरं का. हा आता मी जाईल सोबत. कुठे? अरे का लास्ट राहून गेल तुम्ही? हा तुमले तर लास्टच राहणं पडे बा. वंदना मॅडम टॉर्च चालू करू का? चला आता आपण ह्या पायऱ्यांपासून आता वरती जात आहोत. जय श्रीराम. ठिकाणी जर बघितलं तर ह्या पूर्ण दगडाच्या पायऱ्या लागलेल्या आहेत आता. आणि पूर्वीचं बांधकाम बघा किती सुपर आहे का, अजून पण पूर्णच्या पूर्ण दगडाच्या पायऱ्या आहेत. तर आपण सर्वजण आता वरती जात आहोत. हे बघा म्हणे माय, हे बा असे पटपट वर चढणं पडस. चला हो. का मागून टाकलो तुमले? कितला वाजे राहणार तू आते? तुमले हात देऊ का हो? हां बरं बरं चालेल. चला तुमने टॉर्च कधी घे खाली श्री घेत काय? नाही ना शेक. बरं बरं चालेल. चला हाय काठी कोणी राहायची जायची मनाकडे. धरा धरा टार्च अशी धरा. चला मित्र सो रातना 1 वाजे राहणार बरं हाती. नाही तर तुम्ही म्हणशात नुसतं अंधार दिवशी राहणं पण कितला वाजणार काही सांगत नाही अहो भाऊ. त्याच्यामुळे सांगत मी 1 वाजून 10 मिनटं बी राहणार ते. आणि या बाया काही जण बशी घेतस, काही जण चालतस, काहीच नाही बुटस नाही नाड्या सुटी जातीस, काही त्या लगेच बांधतस. एकमेकले अशाच सपोर्ट करणं पडस. आणि हाय रातना असे विहंगम दृश्य शे पावासारखं. कैसो बाईना शिकार खूपच भारी शे. आपण असे आता एक दिवसा बी येसूत. पाय घ्यार पोरे असो. हाय स्नेहल भेटणे इथे आपले. आणि ती म्हणस एनर्जी संपे गे. आता पहिल्यांदा चढ राहिनो म्हणे आपण अहो कसं बाई ना शिकार. त्याच्यामुळे चढ एनर्जी संपे गे. पण म्हणे एनर्जी काय संपणार नाही. आणि हा यश आपला दोस्त वै घ्या इथे. त्याने भाऊ यश संपादन केलचे. आणि आहे स्नेहल आपले एनर्जी तिकीट ठेवायचे बरं का शेवट पावत. वाव ओ प्रैक्टिस. किसी ने बुलाया तो हाँ जाएंगे ना जाएंगे जरूर जाएंगे. फिर और ऐसे और बाजीराव सिंघम. और ऐसे ही नए वीडियो बनाएंगे उधर जाके. हाय चेतना मैडम. रामकृष्ण हरी. वाव रामकृष्ण हरी. श्रावणी वैदेही. लाईट लागलं का आपली टॉर्च बंद करायची. हे बघा हे सर्वजण दमलेले आहेत आणि बसलेत सगळेजण. जय श्रीराम. वा वरती काही बसलेत पायऱ्यांवरती. अरे विक्रम सर तर मागे राही घेतात म्हणजे आपण पुढे. पर्यासो भयान अवघड जागाशी आहे का हो सारिका मॅडम? एकदम आठी इथे जर पाय ना बापरे. मी तर एकदम फास्ट येईल लागू. सोनूले थोडा दम लाग गया. थोडी मजाक करायला पाहिजे लो. आता ये बा या बाकी ना सगळा हां सगळा ये राहणार खालून वर पण बेकार जाम शे.
आणि मित्र असो तुमले एक गोष्ट सांगस येताना ना थोडीशी अशी लूज पॅन्ट घाली आणि म्हणजे कसे चढायला त्रास नाही होत. जगदंब 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. असा आवाज घुमाल पाहिजे. हा इकडे पाय इकडे गोटीशे इगतपुरी गोटी आणि इकडे जर असे वन हां हा बारी गाव आणि हा इकडे अकोले तालुका लागेल. स्नेहल एनर्जी संभाल नको बाय बरं का हां. चलो 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 ज्यादा से ज्यादा क्या होगा. आणि आता यायटी थोडंसं पुढे गहू का आता तेव्हा ते लाल शर्ट दिसत आहे ना आपले तर ते ती लोखंडनी शिडी लागेलचे आहे 2 नंबरनी शिडीचे आणि अशा आपले अजून मला कळत नाही हे लवकर का चाललंय एवढे काय स्पीड मध्ये काय गरज आहे नाही स्पीडमध्ये नाही पण जाऊ राहिले. नाही आहे काय आहे का पण पुढे प्रसाद आहे ना. प्रसाद आहे नारळाच्या वाट्या पुढे. चला रे पटापट. चलो चलो. मित्रांनो खूप खतरनाक आहे हा कळसुबाईचं शिखर आहे आणि खाली जर बघितलं ना खूप खोल दरी आहे ही. आणि तुम्हाला सांगायचं दोस्त असो एकदम एकदम म्हणजे येवाले एवढी एकच लाईनशे इकडे बी दगडन तिकडे बी दगडन पूर्ण खोलशे. हाई खाल जर पाय तर येवा जावाले वर जावायला जागाच नाही शे. जर हाई आते असे शेतव ते पूर्वीना काळले कसे होई बापरे. मी जवळ 1 नंबरले वर वणू तो माले चेतना मॅडम नमस्कार. चेतना मॅडम ना आता आवाजच घ्या. अरे माना फोटो घेऊन चलो. हां ही लागे ना भाऊ तुम्हाला सगळं असलं तुम्हाला करता असतं मी वरही बनू 1 नंबरले त्यांना करता असतं बनू व्हिडिओ काढाले दोस्त. हर महादेव. तुम्ही टॉर्च बंद करा तर तुम्हाला चेहरा तसंही. अरे हां असे हर हर महादेव. हर हर महादेव हर हर महादेव. हर हर महादेव. मॅडम कशी वाट ना. एकदम मजा ना. बर 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 बर. येस हाताने शिडी पकडून चला. जगद्गुरु परब्रह्म गुरुदेव वेदत. कमॉन कमॉन कमॉन. सारिका मॅडम मस्त वाट ना. एकदम भारी. कसं पाहिले या ना अगोदर येलच्यात का तुम्ही. 2दा. अरे बापरे पाहि घ्या दोस्तच हो. या मॅडमनी 3ऱ्यांदा ही राहण्यात या आपण एकच दावणू तरी आपण इथे बाबा बाबा करायला लागत. पण खरंच मजा येस बरं का पर असो तुम्ही बी येत जा आमना बरोबर. नाईट ट्रेक राहो नाही तर डे ट्रेक राहो जा व्यवस्थित. भयान खालचे तशी सगळा हे बा ही राहण्यात बॅटरी की तुमले दिशीच राहण्यात. आणि हा रातना दृश्य पाय का किती कशा लाईटी बिटी कसे दिसतात भारी मस्तपैकी मजानं का हो मॅडम. अनिता मॅडम मजा येई राहिनी हा. अनिता मॅडम आवाजच घ्या बो डायरेक्ट. आवाज आता वरती जाऊनच निघेल. हा ना. हाय आता आपली सोनू बी लागी हो. जरा धरून उभे राहा. सोनू कसे वाट ना. भारी. ती 16 संपी घ्यात का. 16 शेतच ना अजून 16 संपी घ्यात मग आपली चार्जिंग शेती. पूर्वा स्नेहल आहे का. स्नेहल आहे का स्नेहल. चला लवकर मग. आणि ती पूर्वा पण आहे. सगळे आहेत. आणि श्रावणी पुढे गेली. श्रावणी पुढे गेली का. अच्छा. आणि ती एक लहानी काय नाव होतं तिचं लहानीचं वैदेही आहे येऊ राहिली खालून. मॅडम तुमचं काय नाव. सुवर्णा. सुवर्णा मॅडम चला पटापट.
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला पण आमच्या ह्या ट्रेकमध्ये सहभागी व्हायचं असेल तर याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ग्रुपची लिंक टाकलेली आहे मी. आणि इंस्टाग्रामला पण मला फॉलो करा. धन्यवाद. कळसुबाई माता की श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रस्व आपण आता ट्रेकिंग करत असताना या अशा मोठ्याला दगडाला गिराण्यात आते डायरेक्ट. पायऱ्या संपी घ्यात पण एक बाजूला रेलिंग शेतर आले त्यामुळे काय वाटत नाही. पण प्रत्येकजण जवळ काट्या शेतीस आणि प्रत्येकना डोकाले त्याचनी एक कॅमेरा आपलं टॉर्च लाई गेलचे. चेतना मॅडम बॅग दे बा तुम्ही. आणि हाय पूर्वा मॅडम शे तिने काय टॉर्च बंद शे तिने आले आते. आणि हा यश संपादन करा ना तो नुसता. हाय स्नेहल मॅडम बी दम लागी ना त्यातले. आणि हाय खाल जर पाय पोऱ्यासो बहु भारी दिसते राही आहे. कितलं भारी विषय पाहिजे का. वर बी चांदण्या आणि खाल बी चांदण्या. शुक्रवारी रात्री निघतो, शनिवारी परिक्रमा करतो. हे बघा आता आपल्याला वरती जायचं आहे पोरांना. सो आपण आता ही लागूत ते समोर जे वर लाल लाईट चमकी राहण्यात ते आपले जावांशे सोनून त्या सुवर्णा मॅडम, हंसराज सर, अनिता मॅडम आणि सुवर्णा आपलं सारिका मॅडम आम्ही सगळा ही राहिनोत. आणि या बाकीना खालून ज्या टॉर्च तुमले दिशी राहण्यात तर या सगळा लोक वर चढी राहणार. कळसुबाई शिकरले अजून खाल भरपूर लोक शेतच. रातना 2 वाजेल शेतच लोकच हो. सगळा तुम्ही झोपेल वशात पण आता आम्ही डोंगर चढ राहिनोत. हे बाय या लहान पोरेशात का रे कितूल शेर तू कितूला आहे तू. 7वी. आणि तू रे 7वी. तू पण जातूला खाली पाहून चाल. म्हणजे पायत ना पोरे असतो तुम्ही म्हणजे जेवढा पाय राहणार ना ते समजा ब्लॉग ते या सगळा लहान पोऱ्या 7वी ना पोऱ्या येलशेतच. ती एक तर आमना बरोबर वैदेही नावनी एक पोरशे ती तर 5वीलाच शे आणि ती बी येलशे इथे ते आता खालशे आमना बरोबर. आणि आता आम्ही या बाई अशा डोंगर शेतच पाय चालायला जागा नाही शे. हे बा ही सगळी पब्लिक चालली राहिली पुढे. हे बा आता वरीला गेल तस वर एक विहीर म्हणे तटी जाईन मस्तपैकी आंघोळा कराण्या आणि लवकर सकाळीच आपण सकाळना देखावा पावायला लावान. आणि खाल पाहिजे खाल कितलं भारी दिशी राही ना. वर बी चांदण्या आणि खाल बी चांदण्या. कार बरं असो कशी वाट राही मस्त शे ना. सो हे पाय इथे जर पाय ना ते तर ह्या सगळ्यासनी मोसंबी आणेल होत्यात आणि माली बी मोसंबी खावायला भेटणे. रातना 3:30 वाजे राहणार ते. तर या सगळ्या इथे बसेल शेतात मनाजवळच थोडंसं असे टेंटचे आहे. परत थोडा होता आम्ही इथून निघणार शेतच. थांबा आपण बॅक कॅमेरा चालू करू. दाखवा रे सर्व असणे हे बा मस्तपैकी मोसंबी खाई राहणार त्या सगळा यातले सगळं असले. मी सांगा आंबाना आपण आंबाना आणि पेरूस ना कामं करतोच त्याचनी लगेच सांगा आम्ही मोसंबी आणायला शेत म्हणे. हे बघा मस्तपैकी. मॅडम काय आणलंय तुम्ही. बिस्किट आणले. बिस्किट खाऊ राहिले. टॉर्च बंद करा ना. मॅडम मी इथे ना एवढा डब्बा भरला तो डब्बा भरून चिकन घेतला. मित्रांनो रात्रीचे म्हणजे पहाटेचे 4 वाजलेले आहेत आता आणि काही तर अजून झोपलं म्हणजे जागेच आहेत आणि मी पण जागाच आहे अजून. झोप लागत नाही त्यामुळे काय शाते बाकी ना खालून काही लोक येताना जाताना दिसते राहणार
पण आता आपण इथे जर पाहिलं तर पहाटे 4 वाजता आपण मस्तपैकी मॅगीना प्लॅन करेल शे आणि कॉफी बी बनी राहिली आपण ते पण कॉफी बी पाहूत आणि गॅस केवढा असेल ते बी पाहिजे तुम्ही सर्व जण. हे बघा छोटासा गॅस आहे आणि 2 पिशव्या मस्त 4 पिशव्या दूध आणलेलं आहे. आणि इकडच्या बाजूला इथे जर बघितलं ते बघा मॅगीचे 4-5 पुडे आहेत, ब्रू कॉफी पण आहे आणि इथे खाली सर्वांसाठी कप पण आणलेले आहेत. आणि इकडे गॅस बघितला तर बघा मित्रांनो छोटासा गॅसची शेगडी आहे. चिनी शेण इथं. हा चिनी म्हणजे साखर आटे साखर दोस्त मस्तपैकी आपण मस्त कॉफी बनवणार राहिलो. आणि हाऊस खरा आनंद शे हे आपला विक्रम सर आणि वंदना मॅडमचे हा सगळं आयोजन तेच नसे तसे आपण इथून मागे गंज वेळेस ठराव होते की असे पण आपण करूत असे पण काही कधी योग होणार नाही. आता आपण हा पहिला ट्रॅक आपला इथून पुढे आपला दर हप्ताले तर नाही म्हणता येणार पण दर 15 दिवसला आपला एक ट्रेक राहायचं. आणि या इकडे आपल्या या मॅडम आणि त्या मॅडम पुऱ्या पॅक होई जायच्या दिसत्या. इकडे पाकिना पुऱ्या झोपेलचे आहे आपले सोनू झोपेलचे इकडे कोणतरी मजा झोपेलचे आहे आपली सरावणी मस्त शांत झोपेलचे. आणि इकडे हवं आपला अलिबागतून येल आदेश तिकडे मॅडम सुवर्णा मॅडम गुडघा दुखी राहणार त्याच नावाला ते नाव आहेत बरं. आणि हे येणारे जाणारे पब्लिक येत आहेत जात आहेत. आणि हाय इथे चेतना मॅडम हा चालू शेवटी अजून चला हा 1 मिनिट. हे बघा आपल्या चेतना मॅडम आपल्या हॉस्टेल मध्ये पण कात्री बाळ झोपेलच थोडं उठलं का 2-3 चम्मच दूध देऊ पाडून टाक. अशा पद्धतीने आपली कॉफी तयार झालेली आहे. नाही झाली अच्छा हा म्हणजे दूध साखर टाकून तयार झालेलं आहे फक्त आपल्याला कॉफी पावडर टाकायची त्यामध्ये. आणि मुलांना दूध द्यायचंय. हा इथे आपली वैदेही येऊन बसलीत. वैदेही इकडे बघ वैदेही हा चेतना मॅडम आणि तुमचं काय नाव मोहिनी. सगळ्यांवर जादू टाकली मोहिनीने विषय गंभीर आहे. विषय फार हार्ड. कापायच्या का पुड्या? हो मग चला ना पुढे इकडे पण आहेत पुढे आहेत ब्रू कॉफी काटो. हो चेतना मॅडम आहे. त्यानंतर अपेक्षाच होती बोलावं. त्यांनी कधी चहा नाही ठेवला बघा कॉफी करतायत पाहिजे म्हणजे घर नसले शेवटी संसार असतो हा. माणसाला घर नसले असे का घर नसले असे तर काढतात त्यातले काही येत नाही. आणि ते मस्त कॉफी बनवायला राहण्यात त्या पूजाला टाकू पूजावरच उलटल्या. ते काहीच म्हणणार नाही मला मी बाबा मला सगळंच येतं फक्त एवढंच बाकी होतं आता. सारिका मॅडम येतील ना आता हे चाळायला फोटो काढायला. हे घे हे ओपन सगळं टाकायचं नाही सगळ्या नाही 5-6 राहू द्या जरा लगेच फार घाई नका करू आता थोडंसं जरा त्याच्यावरच टाकूया. ते खूप स्ट्रॉंग होऊन जायचं आणि मग तो चालताना तो पळत वाटतो. वा चेतना मॅडमच्या कॉफीचा रंगच लई आला लईच कडक रंग. सॉक्स बिक्स काढले नाही ना? काहीच नाही अशी उभी राहा म्हणजे मला थंडी कमी वाजेल. ऑलरेडी कमीच आहे साखर. हो ना बरे शुगर फ्री ज्याला लागलं तो वरतून टाकून घ्यायला. अजून पाहिजे का? प्लीज बसल्याने उठा ना आम्हाला पण थंडी वाजते ना. गॅस इतका मोठा थोडी आहे. गॅस इतका मोठा नाही. जर वरती घेशील तर बरं वाटतं. तरी पण बुडल्याला काठी झाला ऐकू म्हणजे हळूहळू मॅडम इथे आगाऊ पण नका करू. वैदेही बेटा साईड लावून जातो. हळू कॉफी द्याल तुम्ही. बाळा तू मागे जा आता. वैदेही इकडे बाळा. श्रावणी कॉफी जवळ नको जाऊ आता. खूप तापलेलं. नाही आहे ना माणूस.
सारिका मॅडम पण येऊन बसलेले आहेत. मॅडम आपले जेवढे मेंबर आहेत ॲक्च्युली त्यांना शेकायचं आहे, कॉफी लगेच देऊन टाक. किती थंडी वाजते त्यामुळे त्या जवळ येऊन बसले आहेत. देऊन टाका थांबा मी सांगते 4:20 का 4 वाजून 10 मिनिटं 10 मिनिटं 4 वाजून 10 मिनिटं झाली. 4 वाजून 20 मिनिटं झालेले आहेत. हे बघा, पहिली कॉफी कोणाला दिली? आरती मॅडमला. कशी झाली सांगा मॅडम? एकदम मस्त. मस्त आहे ना? गोड आहे बरं का. अरे वा. वाव, सारिका मॅडमला भेटली हो, बसल्या जवळच्या जवळच. चला या आता इकडे ज्या मागला माणसं होती त्यातली द्या एक एक कॉपी. अलिबाग ना येलच्यातच. हा, इकडे द्या एक. मागल्या माणसांना घ्या. घ्या हो. नाही तर खाली आहे पोर झोपेल तिने अंगूर टाकी दिशात. आणि परत ते म्हणे अरे वा कत आहे ग. हा वाव, मला पण आलेली आहे कॉफी. कचरा आपण आता आस्वाद म्हणा कसं आहे. घे बाई. मी नाही घेत. मग घे ना मित्रांनो, मला बी या सर्वांनी कॉफी द्यायची. ते आपण पी पाहूत आपण कशी लागस काय लागस. सर घ्या चहा. तुम्ही नाही घे मॅडम, पाहिजे तुम्हाला लगेच? मस्त झाली मॅडम. इकडे बघा, या अनिता मॅडम शेतीच डोकाल त्याच नाही टॉर्च लायलाच आहे. टॉर्च बी चालूच आहे. पण कॉफी कशी होईनी मॅडम? कॉफी मस्त होईनी ना? मस्त झाली. कॉफी मस्त जायची. आता मला काय मी आधीपासून खूप चांगला आहे. वंदना मॅडम, कॉफी कशी व्हायची सांगा पटकन. एक नंबर आहे ना? म्हटलं का सगळं थर्ड क्लास मिश्रण बनवतं ना. मजा काय ती नुसते आता ही कॉफी पेवाय घ्याई का लगेच आपली इकडे मॅगी बनणार. मॅगी करता आपण पाणी आणि ठेलचे इथे आणि मस्तपैकी मॅगी बनणार आता आपल्याला. कोण हवंय अजून? मॅडम या सर. बदलापूरवरून किती जण आहात? 21 जण. अरे वा, खाली आहे का अजून? अच्छा, अर्धे तिकडे गेलेत. अच्छा, अरे वा. बघा मित्रांनो, बदलापूरवरून पण आलेले आहेत. हो, युट्यूब. अरे वा. 6 मे ते किती? 6 मे ते 24 मे. बरोबर. ब्रिदिंगचा काही इश्यू झाला कोणत्या मंथ मध्ये गेले? आम्ही तर मेला चाललो. आणि काला पत्थर पण करून का मॅडम? हो. तुमचं नाव काय? सरिता मोरे. बदलापूरचे प्रॉपर? अच्छा. महेश आयराव नाव आहे युट्यूबचं. अच्छा, युट्यूबला सर्च करायचं. अरे वा, कौसुबाई का? अरे वा वा. बघा मित्रांनो, बिस्किट आहे का? बिस्किट. हो बिस्किट आहे. चल ए बाई, काय नाव आहे तुझं? माझं हा, परिणिता. परिणिता. आपल्याकडे मॅगी पण आहे. मॅगी खायची का? पण मॅगी हा. आल्यावर बघू. अरे वा, किती ट्रे की? बेस कॅम्प माझे झाले असतील 60-70. हा, कितीला आहे तू आता? अरे बापरे. बघा मित्रांनो, आपण एवढा अजून आपल्या अतिशय सुरुवातचे आणि दहावीले तिनं 60-70 ट्रेक होई घ्या. म्हणजे तू नुसतं फिरायलाच काम करत भाऊ. नाही, दर शनिवार रविवारी लॉकडाऊन पासून गेलं ना सुरू. अरे वा वा, क्या बात आहे. मध्ये तर दररोजच होतं ना. अच्छा, दर शनिवार रविवार फिरायला जायचं. हा, क्या बात आहे. धन्यवाद. आणि ही तुझं नाव काय ग? पल्लवी महाजन. जळगावचे का तुम्ही? अरे वा, कसे हो का बरं मी. मग तुला आयरान येत होई? हा, आयरान समजस ना. मग काय ताण नाही. बाई आपला नाही आई पल्लवी आपलाच गाव कडली शे, त्याने काही ताण नाही. महाजन म्हटल्यावर बरोबर. माय ही कॉफी आहे का? पल्लवी, हा, मध्ये. युट्यूबला चॅनल आहे माझं, महेश आयराव नावाने. हा,
सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कॉफी पिऊन घ्या. मला वाटलं चहा आहे नाही तर मी छोटीच आहे तेवढी तसं बघितलं तर खूप गर्दीमुळे सगळ्यात महत्त्वाचं सोबत एक ग्रुपमध्ये राहा. वरती पण वरती जाऊनही तुम्हाला थंडी वाजणार आहे. साधारणतः झाले 4:45 झाले, 5:45 झालेले साधारण 5:30 5:45 तुम्हाला लक्षात येईल. वरती जाता जाता एकदम हळू जाऊ, काही प्रॉब्लेम नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. जायला आतून म्हणजे 10च मिनटाचं हार्ड, इथून फक्त 10 मिनटे, भले अर्धा तास लागला तरी चालेल, पण व्यवस्थित एक सोबत आणि एका वेळी सगळ्यांनी चाला. कोणी मागं कोणी पुढे असं राहू नका अजिबात, बिलकुल. मॅडम झालंय तिकडचं मित्र सो अटेसर खाल पाय मस्तपैकी दगडण्या पायऱ्या लागेल शेतीस आणि बाजूले याला काय म्हणतो तो रेलिंग. आता आपले कसे थोडं जास्त माहीत नाहीचे ना, त्यामुळे लक्षात राहत नाही. रेलिंग म्हणतात याले. मॅडम व्यवस्थित चालू आहे ना? चला मग, चला. सारिका मॅडम, अरे या सारिका मॅडम नाही शेतीस रे. हाय पोर, काय नावचे ना? पूर्वा नाव लक्षात नाही राहत माय मनवालं, काय करस. चला या वर जायला लागत काही लोक तर. आणि हो इथून मस्तपैकी नजारा पाहिजे कितला भारी खास. वर येलशाचा आपण डायरेक्ट कळसुबाई शिकारले आणि खाल नजारा पाहिजे का कितला भारी खास. कशा लाईट चमकी राहण्यात मस्तपैकी. डोंगरना चारी बाजूला इकडे लाईटच लाईट. त्या लाईटच नाही आपला बी लाईट का डायरेक्ट. का मॅडम समजच ना तुमले? नाही आले नाही तर मग काय मी बडबडच कराय ना. आम्ही मालेगाव ना शेतस. हां तुम्ही कुठला शेतस? मुंबईनाच लोक शेतस. आणि मुंबईना लोकसले काही आयरा नाही समजत नसे, थोडीफार समजास. हां आपली भाषा या पुढे या. आपली भाषा तशी चांगलीच आहे. आणि आता बिग बॉसमध्ये रामना सचिन कुमार जायला होता, खानदेश किंग. त्याच्यामुळे पुरा महाराष्ट्राला समजस. खानदेशी म्हणतं का आमनी खानदेशी भाषा बहु भारी. हा ना, खानदेशी नातेवाईक आहेत ना. अच्छा वाव. मित्रांनो ही 4 नंबरची सीडी आहे आणि आपण आता जवळपास पोहोचतोय. अजून 10 मिनटामध्ये आपण वरती डायरेक्टली गडाच्या वरच्या शेवटच्या टोकाला, आपण कळसुबाई शिखरच्या वरच्या टोकाला जाऊन पोहोचणार आहोत. आणि हा नजारा खरोखर खूप पाहण्यासारखा आहे. नाईट ट्रेकिंगचा अनुभव खूप छान पद्धतीने येतो आहे. आणि ही पब्लिक बघा, फक्त एकच व्यक्ती येऊ शकतो वरती. तसं दोन व्यक्ती, एक येऊ एक जाऊ पण शकतो. पण ही मजाच वेगळीच आहे खरोखर. आणि नाईटले येवानं आता ते बघा 2 जण तर खाल जाई राहण्यात, इथून दिशी राहण्या पहा आपले 2-3 बॅटरी जाई राहण्यात खाल. म्हणजे जावाल दुसरा रस्ता असे आणि येवाल दुसरा रस्ता असे. का मॅडम बरोबर आहे ना? तर खूप छान आहे. प्रत्येकाच्या डोक्याला बॅटरी लावलेली आहे. आणि एक एक पायरी मोजत वरती येत आहेत सर्वजण. आणि आता जे वरती आलेले ते वरती जात आहेत. मित्रांनो या ठिकाणी जर पाय आपण तर आपण वरी लागूत. अजून कितलं वर जावं का वही घ्या आहे? बहुत ठंड लग रहा है का? शेवट झाला? अरे वा, क्या बात आहे. हे इथं समोर कळसुबाई देवीचं मंदिर आहे आपल्यासमोर.
इथेच बसा तो परत. चला आवाज द्या. कळसुबाई माता की. आणि इथे बरेचसे मुंबई पुण्याकडून पण आलेले, नाशिककडून आलेले आहेत हे मित्र. आपण पोचलोय पूर्णपणे. हे बघा शांत मस्तपैकी थंडगार हवा येते. चहा वाटणारे पण आलेले आहेत तिथं. सोनू कसा झाला आपला आजचा ट्रेक? खूप छान. अरे वा. बसा 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 इथेच बसा. मॅडम टॉर्च बंद करा. सगळ्यांनी इथे खाली टॉर्च टॉर्च टॉर्च. येस माता. हां कसा झाला आजचा? एक नंबर. इथे बसून घ्या. बसा बसा पटापट बसा. सर बोल कसा झाला आजचा प्रवास? फंटॅस्टिक. एकदम मजा आली सर्वांना. एक नंबर. चला गोडे मॅडम गोडे सर आणि अजून आपली बाकीची मंडळी पण येते मित्र. बहु भारी मजा होणे आज खरोखर. आणि खूप छान शाव नजारा पाहण्यासारखा आहे. हे बघा इकडच्या बाजूला जर बघितलं खूपच छान. हे बघा मित्रांनो, हे बदलापूरवरून आले बरोबर ना? बदलापूर म्हणजे ठाणे जिल्हा ना? अरे वा. ठाणे जिल्ह्याच्या बॉर्डर एरिया. अच्छा. ट्रेकिंग ग्रुप बदलापूरमधनं आम्ही आलेलो आहे. जवळजवळ 21 लोक आम्ही आलेलो आहे. आता आम्ही इकडं बाकरकड्यानं उतरून चांदण व्हॅलीला जाणार आहे. अरे वा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो हे कळसुबाई शिखर आहे बघा. कळसुबाई मातेचं मंदिर आहे. आणि आता आपण सर्वजण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि कुठलं चॅनल आहे दादा? महेश आहिराव नावाचं यूट्यूबला चॅनल आहे. महेश आहिराव. हो. आणि इथे भरपूर पब्लिक आलेली आहे. आपले पण काही मित्र खालून वर येत आहेत. आणि हे बघा डायरेक्ट वरती जर आलो ना तर आपण क्षितिज म्हणतो. क्षितिज म्हणजे काय? आकाश जमिनीला टेकल्यासारखे वाटते त्याला क्षितिज म्हणतात. त्याला क्षितिज म्हणतात. म्हणजे आपण आता हे वरती वरती आपण आता डायरेक्ट उंच शिखर. हे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे. बरोबर आहे. आणि असं म्हटलं जातं की जर महाराष्ट्रात जन्माला आहे तर कळसुबाईचं दर्शन घेतलं पाहिजे. अरे वा क्या बात आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक लाईक झालंच पाहिजे. आणि बघा खूप छान सुंदर असं दृश्य अँड शेअर. येस. कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे. मस्ट व्हिजिट कळसुबाई. मला पहिल्यांदा 20-25 वर्षांनी कळसुबाईलाच भेटला. अरे वा क्या बात आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि कळसुबाईला दर महिन्याला या. महिन्याला नाही पण एकदा तरी या. वर्षात नाही एकदा. आणि सराव झाल्यामुळे आम्ही सगळ्यात एव्हरेस्टला चाललोय. अरे वा मी पण येतो तुमच्यासोबत. चला. ओके चला बाय. जय कळसुबाई. जय कळसुबाई. जय. बघा मित्रसो इथे जर पाय तर नजारा खूपच छान आहे. हाई सकाळना ते सूर्य उगी राही ना त्यामुळे खूप छान दिसते राही ना. आणि खाल शहर शे त्यामुळे पूर्ण लाईट बी दिसू राहणार खाल्ला. आणि वर आपले सूर्य उगवताना पण दिसू राहिला. आणि इथे भरपूर पब्लिक येईलचे कळसुबाई मातेचं दर्शन घेण्यासाठी. आपण डायरेक्टली वरती पोहोचलेलो आहोत. ओम नमः शिवाय. हां हो हो. काय मध्ये गेलेत का लोक आता? हे बघा मित्रांनो सर्वांचे मोबाईल ऑन आहेत आणि सर्वजण सूर्यदेवाच्या प्रतीक्षेत आहेत. या ठिकाणी जर बघितलं तर खूप पब्लिक आलेली आहे. आणि सर्वजण या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर
कळसूबाई आईचं मंदिर आहे आणि आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आलेलो आहोत. ओम नमः शिवाय. खूप पब्लिक आलेली आहे आज या ठिकाणी. किरण का फोटो निकल रहा कुठून आलात तुम्ही? संभाजीनगर. संभाजीनगरवरून आलेत बघा सर्वजण. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून सर्वजण आलेले आहेत कळसूबाई शिखरावरती. आणि सकाळचा देखावा जो आहे सूर्यदेवाच्या प्रतीक्षेत आहेत सर्वजण. सह्याद्री ग्रुप हाय, झाले का झोप? जय शिवराय. हर हर महादेव. सह्याद्री ग्रुप. हे बघा मित्रांनो, मैत्रिणींनो, आपली पूर्वा पण आहे इथे आणि सर्वजण सूर्यदेवाचं दर्शन घेण्यासाठीच उत्सुक आहेत. आणि या ठिकाणी बघितलं तर कळसूबाई शिखरावरती आपण डायरेक्टली वरती सर्वजण मोबाईल घेऊन सर्व सूर्यदेवाचं दर्शन टिपतायत आपल्या मोबाईलमध्ये. आपण कळसूबाई शिखरावरती डायरेक्टली वरती आलेलो आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही पण बघा सूर्यदेवाचं आगमन होत आहे. खूप छान. ओ किती पाहिलं का? विदिन 10 सेकंदात वरती आलाय. सगळे खाली गेले. सर्वजण खाली बसून सूर्यदेवाचं दर्शन घेत आहेत आणि सर्वजण मोबाईलमध्ये सकाळचा देखावा कॅप्चर करतायत. आणि ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये कळसूबाई शिखरावरती आपण आज आलेलो आहोत आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत हे पब्लिक. कुठून आलाय तुम्ही? नागपूरवरून. बापरे, म्हणजे आमच्यापेक्षा भरपूर लांबून आलेले आहेत. नागपूरवरून, संभाजीनगरवरून, जळगाववरून, धुळे, मालेगाव, नाशिक, मुंबई, अलिबाग वेगवेगळ्या भागातून आलेले आहोत आणि सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे. आणि आता आपण सर्वजण खाली उतरण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. मॅडम चला निघायचं आहे आता. येतो वा आपले सोनू निघालो का? चला
हर हर महादेव, कळसुबाई माते की जय. आपण आता खाली उतरायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो, आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून पब्लिक आलेली आहे. तुम्ही कुठून आलात? नागपूरवरून आलेले आहेत भरपूर. तुम्ही कुठून आलात? मुंबई. अरे वा. तर सो आपण आता खाली राहिनोत, तर खाली येता येता त्या अर्धा रस्ता पावत आपण ही लागणोत. आणि हे आपला बाकी ना अर्धा पब्लिक तर मागेशी असतात अजून. स्नेहल चाल पटापट. यश संपादन करतोय तो. इकडे इकडे मागे मागे. अरे कोणते वाले हाय आपली पब्लिक शे सगळा ग्रुप शाहू नाशिक ना आपला. हे बघा मित्रांनो, आपण आता खाली उतरतोय. तर खाली उतरत असताना आपल्याला इथे हे लहान पिल्लू भेटलंय. तर हे इकडं सर 6 वर्षांची मुलगी आहे फक्त, आणि ही पूर्ण फॅमिली आलेली आहे. अकोल्यातूनच आलेले आहेत ते. आणि 6 वर्षाची ती सुद्धा कळसुबाई शिखर पूर्ण सर करणार आहे. बघा लहान लहान मुलं येतात. तर आपण काय आहोत? हॅलो, जय श्रीराम. ही संपूर्ण आपली गँग. आपण आता खाली उतरतोय. पूर्वा मस्त उड्या मारत चालली. श्रावणी, कसा झाला आपला ट्रेक आजचा? आणि ही हिचं नावच लक्षात नाही राहिलं माझ्या. अंकिता. अंकिता, सोनू. आणि आपण चढताना त्या साईडने चढलो. नाही नाही नाही. पावडर लावून घ्या भरपूर. हे बघा वैदेही, चाल पटापट. कुठून जायचं? काय नाही, नाही चाललं. मला किती वेळ शिकवलं तरी नाही चाललं. हे बघा आपण सर्वजण आता खाली उतरत आहोत, आणि अवघड घाट आहे. सर का हे बघा गर्दी झाली इथं. येस, महेश शाहीरराव. बघा मित्रांनो, हा जो खाली फार खोल दिसतंय, आणि या अशा अवघड दगडांमधून आपल्याला हा सर खाली. कुठून आला तुम्ही? अरे वा, बघा कल्याण भिवंडीवरून मुलं आलेले आहेत. लालबाग, परळ. अरे वा, म्हणजे मुंबईमधून आलायत. डायरेक्ट बोलायचं झालं तर फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, पण करा, कमेंट पण करा. येस येस नक्की. चला. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 जय भवानी. ए, किती वर्षाचा आहे तू? मी 13 वर्षाचा. 13 वर्षाचा मुलगा. कुठून आलायस? मुंबई, घनसोली. अरे वा, मुंबईवरून पण भरपूर लोक आलेले आहेत. नागपूरवरून आलेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बारामती, जळगाव, धुळे, नाशिक,
मालेगाव सटाणा आम्ही तर आमना भागातला शेतस खानदेशना तर खानदेशना भरपूर लोक येईल शेतस. ही बघा, ही काय नाव तुझं? श्रुती पण आलेली. आता 10वीचे पेपर झालेले आहेत तिचे आणि आता सुट्ट्या असल्यामुळे आता आनंद घ्यायचा आहे, बरोबर ना? 10वीला खूप अभ्यास केला आणि करावा लागतो तो प्रत्येकाला, त्यामुळे आणि 10वी झाली आणि आता मस्तपैकी एन्जॉय करायचा. हां, म्हणून ट्रेक सुरू केलेत. ये ना इकडनं. आता आपण खाली ट्रेकिंग करताना आपल्याला इथे हनुमंताने दर्शन दिलेलं आहे. या झाडावर 2 हनुमान बसलेले आहेत, हे बघा. तिकडच्या बाजूला पण एक आहे. आवाज जय श्रीराम. बघा सर्वजण खाली उतरतोय आपण. यो हा बघा, डॉगेश भाई पण आहे आलेला आपल्या बरोबर. खाली जो दाखवला होता आणि वरती येऊन दमलाय, त्याच्यामुळे झोपला तो लगेच. वरतीपर्यंत आलेला होता बऱ्यापैकी. सुवर्णा मॅडम, कोणते सुवर्णा मॅडम? पाणी पिऊन घ्या. हां, इकडे बघा. चला आता आपल्याला खाली जायचं आहे. डॉगेश भाई पण आपल्यासोबत खाली येणार आहे. हे गावकरी आहेत, रोज संध्याकाळी वरती जातात आणि रस्त्यात आपल्याला हे भ्रमंती करणारे पण भेटले. स्नेहल पण भेटली, पण स्नेहल काय बोलत नाही आपल्याशी. ती जास्त दमली आहे, त्यामुळे चालली ती निघून. गोडे फॅमिली दमले बसले सगळे. घनदाट असं जंगल आहे खाली पायथ्याजवळ. आणि आता हे सर्व मित्र आपण खाली उतरतोय. निलिमा मॅडम आहेत, सोबत पूर्वा आहे, वैदेही पण उतरते खाली. आणि खाली इकडच्या बाजूला जर बघितलं तर खूप असं मोठं जंगल दिसतंय. आपण आता पायथ्याकडे चाललोय. कळसुबाई शिखरले सर्व फिर आले शेतस आणि रातले गेलो होतात ना. रात्री 2 वाजता सुरुवात केली. रातले 2 वाजता तुम्ही सुरुवात केली आणि आम्ही रातले 10 वाजता 11 वाजता सुरुवात केली. हा, आम्ही वर जायलो होतो. आम्ही 2-2:30 वाजता वर, 3 वाजता डायरेक्ट वर जायला गेलो होतो. 5:30 अच्छा, चला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, जय खानदेश. जय खानदेश. आणि आयराणी मजार बोला मस्त पैकी. हा, जय खानदेश. कर्नाटक बेळगाव मधून पण आलेले आहेत. नाईट ट्रेक केलाय? हो, नाईट ट्रेक केलं. किती वाजता निघाले होते तुम्ही? 3ला. 3 वाजता निघाले होते. अरे वा. आम्ही रात्री 11ला निघालो, 3ला तिथे पोहोचलो आणि 1-1.5 तास आराम केला आणि परत 5 वाजता निघालो. पण 6 वाजता पूर्ण सनराईज बघितला सूर्य उगवताना आणि मग निघालो तिथून. अशा पद्धती काल मित्र आपला ब्लॉग तशा संपत येईल शे. पण आता आपण खाल जाई राहू. जो पावत शेतच तो पावत आपण मस्त व्हिडिओ बनवूत. हे बाई खाल खुर्च्या टाकेल हॉटेलचे मोठं. आता तटी जाऊत बसूत मस्तपैकी काहीतरी नाश्ता बिष्टा करूत. चेतना मॅडम व्यवस्थित चाललंय ना? मोहिनी मॅडम दमलेल्या आहेत थोड्या. पण इथे ते बसेल शेतस नाश्ता करा शेतस. आई पूर्वा वनिपा म्हणा भांगे लगेच इकडे. आणि अंकिता बसेल छे, वैदेही पण बसेल छे इथे. आणि आणि त्याच्या
गाणं म्हणते बघा, पूर्वा गाणं म्हणते. काय सोनू आहे काय, तुला माझ्यावर भरोसा सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का. हे बघा इकडे सोनू बसलेली आहे. ऑनलाईन आहे का हो मॅडम? हाय सोनू. नाही कुठे तुमचं सोनू बद्दल एक गाणं म्हणत होते तिकडे कोणीतरी. सोनू आहे सावळी सावळी असं काहीतरी होतं. लिंबू पाणी पित आहे. अच्छा. हे पाठीमागे आपले सर्व मित्र सह्याद्री लवर्स हा ग्रुप आहे. जवळपास आम्ही 34 लोक आहोत. 34 लोक आहोत यावेळेस. पुढच्या वेळेस अजून जास्त वाढतील. आणि हे बघा पाठीमागच्या बाजूने दाखवतो मी तुम्हाला. हे इकडे वरती हा डोंगर दाखवतो. हे बघा इथे जर बघितलं तर हे ट्रेकर्स खाली उतरताना दिसत आहे तुम्हाला. अंकिताला भूक लागली. अनिता मॅडम, हा दुसरा मोबाईल आहे. हा रिझर्व आहे याच्यातला. हा मित्रांनो, आता हा दगडांचा रस्ता समाप्त झालेला आहे आणि आपण खाली पायवाट चालू झालेली आहे. आणि खाली शेती पण लागली आपल्याला. बऱ्याचशा शेतकऱ्यांची शेती दिसते. आंब्याचा बाग दिसतो इकडे पण. आंब्याचे मोठे मोठे झाडं दिसत आहेत. जे दमलेत ते खाली जाऊन बसून घेतात. आमच्यातला अर्धा ग्रुप अजून वरती आहे. ते बघा तिकडनं येताना दिसत आहेत. अजून पूर्ण नाही झाला. खाली गेल्यानंतर पूर्ण होईल. सारिका मॅडम, मी त्याला बोलली होती ना लमडलला, मला इतका नाही फोन करायचा नाही म्हटलं. त्याने प्रामाणिकपणे केला नाही बरं मला फोन. नाही ना. हे बघा आपल्याला हे सर्व खाली येताना दिसत आहेत. काही शॉर्टकट मारतात आणि काही जो रस्ता आहे त्या रस्त्याने येतात. ऑलमोस्ट आपला ट्रॅक संपूर्ण कंप्लीट होत आलेला आहे. फक्त खाली गेल्यानंतर आपण परत एकदा एक राईड घेऊया आणि गाडीत बसून निघूया. फोटो काढतो त्यांचा. काही जण इथे बसलेत बघा. नाही, तिथे खाली मंदिर आहे ना. हाय पूर्वा, वैदेही, अंकिता बसलात सर्वजण. चला बसायचं नाही आणि थांबायचं. चालेल. मॅडम या ना पुढे. हे बघा मित्रांनो, आपण आता काल रात्री कळसुबाईचा ट्रेक आपण सुरुवात केली होती आणि आता सकाळचे 10-10:30 वाजलेले आहेत आणि आपला हा कळसुबाईचा हा पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आणि आता आपण खाली जाऊन गाडीमध्ये बसणार आणि प्रवासाला निघणार. सर्वांनी आवाज द्यायचा आहे, कळसुबाई माता की जय. मित्रांनो, फायनली ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आता इथे सर्वजण नाश्ता करण्यासाठी आपण थांबलेलो आहोत. काही लोक इकडे फ्रेश होत आहेत आणि त्यांचे जर बसायला सुरुवात झाली तर तुम्ही बाहेर थांबा. या ठिकाणी सर्वजण फ्रेश होत आहेत. अनिता मॅडम, अंकिता
आपण आता सर्वजण फ्रेश होणार. फ्रेश झालेत काही लोक आपल्यापैकी आणि नाश्ता करून आणि आपण सर्वजण आता इथून गाडीमध्ये बसून नाशिककडे रवाना होणार. सह्याद्री लव्हरच्या मेन ग्रुप मेंबर वंदना मॅडम आणि हे आपले नाशिकवरून आलेल्या सर्व मित्रमैत्रिणी ग्रुपमधील सदस्य सर्वजण आता आपण नाश्त्याला बसणार आहोत आणि आता नाश्ता करून झाल्यानंतर आपण सर्वजण नाशिककडे रवाना होणार. ही वैदेही आहे आणि ही आपल्या ग्रुपमध्ये आत्ता सर्वात लहान आहे. 6वीला आहे ना तू? हां 6वीला आहे ती. सर्व फ्रेश होत आहेत. धन्यवाद सर्वांचे. लास्टला आपण आता या ठिकाणी नाश्ता करायला बसलोय सर्वजण. मिसळ पाव आणि कांदा भजी आहे आणि सोबत इकडे कंदी पेढा पण आहे. सर्वांनी आता मस्त ताव मारलेला आहे. सर्वांना भुका लागल्यात आणि इकडे अनिता मॅडम आणि त्या मस्त जेवायला बसल्या आहेत नाश्ता करायला. कारण नाश्ता झाल्यानंतर लगेच आपल्याला निघायचं आहे परतीच्या प्रवासाला. इकडे अंकिताला आणि त्यांना ताट बाकी अजून. ते आता म्हणतात उपवास धरायचा पण उपवास नाही धरायचा. वैदेही म्हणते उपवास नाही धरायचा. आता ह्या बाकीच्यांना पण लवकरात लवकर ताट भेटतील आणि आपण सर्वजण नाश्ता करायला बसणार. हां जेवणच आहे एक प्रकारचं. हे बघा मित्रांनो मस्तपैकी पेढा आहे, कांदा लिंबू कांद्याची भजी आहे आणि काळी मिसळ आहे, काळ्या मसाल्याची मिसळ आहे. मी पण आता पोटभर खातो कारण आता झोपायचं जाऊ. रात्रभर ट्रेक केलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला पण जर पुढच्या ट्रेकला यायचं असेल तर माझ्याशी नक्की संपर्क साधा. धन्यवाद. जय श्रीराम. कळसुबाई माता की जय.